हॅलो गाईज, मी अनिकेत स्वागत करतो तुमच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही एक्सप्लोर केला अष्टविनायक मधील 6व्या नंबरचा गिरिजात्मज गणपती, जो पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री पर्वतरांगामध्ये स्थित आहे। तुम्ही तुमच्या प्रायव्हेट गाडीवरून डायरेक्ट लेण्याद्रीच्या पायथ्याशी येऊ शकता। अदर ऑप्शन जुन्नर बस स्थानकावरून शेअरिंग गाड्या तुम्हाला भेटून जातील। ज्यांना वर पायरी चढून जायला जमत नाही अशा लोकांसाठी पायथ्याशी डोलीची व्यवस्था करण्यात आली होती। त्यासाठी 1000 रुपये जाऊन येऊन मोजावे लागतात। इथून 350 पायऱ्यांचा प्रवास सुरू होतो, पण त्याआधी 25 रुपयांचं तिकीट काढावं लागतं। संध्याकाळी 6 वाजता पायथ्याचा गेट बंद होतो, म्हणजे 6 नंतर नो एंट्री, आणि मंदिर रात्री 8 ला बंद होतो। लेण्याद्रीच्या पर्वतरांगामधील 28 गुफांमधला मधोमध असणारी गुहा म्हणजेच गिरिजात्मज गणपतीचे मंदिर। गिरिजा म्हणजे माता पार्वती आणि आत्मज म्हणजे पुत्र, याचा अर्थ पार्वती पुत्र म्हणजेच आपला गणपती। माता पार्वतीने अनेक वर्षे या गुहांमध्ये तपस्या करून गणपतीचे निर्माण केले अशी मान्यता आहे इथेच आपल्या बाप्पांचा जन्म झाला होता। इथे असलेल्या मूर्तीचे रूप बालरूपात आहे असे सांगितले जाते। मन प्रसन्न करणारा असा सुंदर देखणा इथला परिसरात असलेले इतर जीव, समोर असलेले सह्याद्री पर्वतरांग आणि खणखणीत ताठ मानेने उभे असलेले समोरील शिवजन्मस्थान म्हणजेच किल्ले शिवनेरी। दम लागते का? माकडांपासून आपल्या वस्तू जरा जपूनच ठेवा। एखादी गोष्ट त्यांच्या नजरेस आली तर ती घेतल्याशिवाय ती राहणार नाहीत। आणि 300 पायऱ्या चढत आम्ही येऊन पोहोचलो होतो। समोर आहे ते बौद्ध लेणी, त्याच्या वरच्या बाजूला दिसत आहे तो आहे बाप्पांचं मंदिर। आणि बाजूला होणारा हा सनसेट। सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे बाप्पांचे दर्शन घ्यायला निघालो। जोपर्यंत सूर्य आकाशात आहे तोपर्यंत मंदिरात उजेड असतो। सायंकाळी मात्र एक बल्बचा आधार घ्यावा लागतो। विदाउट एनी आधारस्तंभ हा हॉल 7 फूट उंच, 53 फूट लांब आणि 51 फूट चौडा आहे। बाप्पांचे दर्शन घेऊन सुंदर अशा सनसेटचे शॉट्स घेतले आणि निघालो बौद्ध लेणी बघायला। अंधार होत होता, सो पटकन लेणी बघावी म्हणून आत गेलो। तिथे एक काकू मला भेटल्या। त्यांनी मला सांगितलं की जर आपण एखादा कॉइन या लेण्याच्या आत टाकलो तर आपली इच्छा पूर्ण होते। काकूच्या सिम्प्लिसिटी आणि हसरा चेहरा खूप काही सांगून जात होतं। अंधश्रद्धा जरी असली तरी ती माणसाला वेगळाच सुख देऊन जाते। नंतर बाहेर आलो आणि बाजूला असलेली अजून एक लेणी एक्सप्लोर करून सनसेटचा आनंद घेतला। सनसेट झालं आणि आम्ही डोंगर उतार झालो। पार्किंगकडे येईपर्यंत सगळीकडे अंधार पसरला होता।
बाईक घेऊन आम्ही निघालो अष्टविनायक मधील 7वा म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर, ज्याचा शॉर्ट व्हिडिओ सेपरेट असणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला कमेंट करून सांगा। भेटूयात आपण पुढच्या व्लॉग मध्ये।